जो हल्ला झाला, आतंकवादी हल्ला, त्यानंतर भारतानं अनेक निर्बंध जे आहेत ते त्या ठिकाणी लावलेले आहे पाकिस्तानवर। अतिशय दुःखद आणि मनाला हेलवणारी घटना ही काश्मीरमध्ये झालेली आहे, पहलगाममध्ये झालेली आहे। आणि या घटनेमुळे संपूर्ण देशात नाही तर पूर्ण विश्वामध्ये खऱ्या अर्थानं जी प्रतिक्रिया उमटत आहे ती योग्य आहे। काश्मीरमध्ये आता केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब जेव्हापासून देशाचे प्रधानमंत्री झाले तेव्हापासून जे आपण काश्मीरला स्वर्ग समजत होतो आणि तो स्वर्ग पाहण्यासाठी देशातले विदेशातले लोक काश्मीरमध्ये पर्यटक म्हणून यायचे। आणि काल ज्या पद्धतीनं घटना त्या ठिकाणी झाली त्याचा निषेधच आहे। आणि ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी अतिरेक्यांकडून खरं तर निष्पाप पर्यटक मारले गेले आणि जे वाक्य वापरले गेले ते एका हिंदुस्थानीला किंवा प्रत्येक भारतीयाला खऱ्या अर्थानं चीड निर्माण करणारा आहे। आणि त्यामुळे शिवसेना पक्षाची भूमिका आहे, वंदनीय शिवसेना प्रमुख हे सातत्यानं अनेक वेळा पाकिस्तानाबद्दल आणि भारतीय लोकांना नेहमी आव्हान करायचे। आणि हीच भूमिका आज आमचे शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी घेतलेली आहे। ते ही घटना झाल्याबरोबर तातडीनं त्या ठिकाणी स्वतः गेले आणि महाराष्ट्रातले जे काही पर्यटक त्या ठिकाणी आहेत त्यांना आधार आणि धीर देत आहे। आणि ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने आता पाकिस्तानाबद्दल भूमिका घेतलेली आहे, निर्बंध या ठिकाणी टाकलेले आहेत, ते अतिशय योग्य आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला खात्री आणि विश्वास आहे की देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब, देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित शाह साहेब हे ज्या पद्धतीनं याचा खऱ्या अर्थानं धडा शिकवतील ते आज मी सांगू शकत नाही, परंतु खऱ्या अर्थानं आमचा पूर्ण पाठिंबा केंद्र सरकारला शिवसेना म्हणून आहे।